दिनांक 13 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता राजुरा बाजार येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्शी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटातून गिरीश कराळे यांना मिळाली असल्यानं त्यांच्या प्रचारार्थ या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित असल्याचं दिसून आलं। या युद्धामध्ये हे युद्धच आहे, कारण ही लढाई काही छोटी मोठी नाही। बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या मी सरांचं भाषण ऐकत होते तेव्हा ते सांगत होते की काय काय घटना झाल्या, तेही पूर्णपणे खरं आपल्याला सांगणार नाहीत। मीही पोटातल्या सगळ्या गोष्टी ओठात आणत नाही। त्याच्यामुळे 5 वर्षापूर्वी एका विश्वासाच्या नात्याने आपण सगळ्यांनी मतदान केलं आणि 2.5 वर्ष जेव्हा कोविड झाला होता तेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारने आपल्या सगळ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न जो केला, त्या युद्धातून आपण बाहेर पडलो आणि त्याचं नेतृत्व उद्धवजींनी केलं। आणि उद्धवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या प्रयत्नातून 2.5 वर्ष अतिशय उत्तम काम करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाली। आता वेळ कमी असल्यामुळे मी मोठं भाषण करणार नाही, पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जरूर सांगेन की आपल्याला इथे परिवर्तन करायचं आहे। जाहीर सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धनजी देशमुख गावातून प्रचार रॅली देखील काढण्यात आली। महाविकास आघाडीचे उमेदवार गिरीश कराळे यांना परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे। सध्या तरी मतदारसंघात तुतारीचं वातावरण बनले असल्याचं दिसत आहे। जनमत न्यूज करता जिल्हा प्रतिनिधी सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।